चाली में का रास्ता द्यायचे असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्रिमूर्ती बनून तुमचं काम फिट करून टाकू. रेट भी धंधा एक किलो चावल लेगा। 1 किलो चावल लेंगा. हाँ, धंधा नहीं होगा कैसे चावल लेगा। वही ना. सबस्क्रायबर कमी असो किंवा जास्त, कॅमेरा ऑन करायची हिंमत कधी कमी होऊ देऊ नका. कारण एक दिवस हीच माझी मेहनत माझी ओळख बनवणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. नमस्कार मंडळी, नमस्कार यूट्यूब फॅमिली, नमस्कार माझ्या मित्रांनो, भावांनो, सब भाई लोग को मेरा नमस्कार. मित्रांनो, तुम्ही बघत आहात महेश ब्लॉग्स या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळ झाली आहे, मी रेडी होऊन एकदम टकाटक रेडी होऊन झालेलो आहे. आज आज काय करायचं बघूया, काहीतरी करूया आपण आज. म्हणजे आपलं तर माझं काम असतं, ते काम तर करणारच आहे मी, पण तुमच्यासाठी आज काहीतरी करूया आपण. आजच्या दिवसामध्ये काय करता येईल, काय दाखवता येईल, या सगळ्या गोष्टी आपण आज बघूया. तर मित्रांनो, चला डेली रुटीन आपला चालू करूया. जाऊया मम्मीशी गप्पा मारल्याशिवाय आपल्याला जमत नाही. मम्मी काय करते बघूया, किचन मध्ये काय वगैरे सगळ्या गोष्टी बघू आणि दिवसाला आपल्या सुरुवात करू. तर चला माझ्यासोबत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पुढे बघूया आज काय काय होतंय. चला. आई बसते बाजूला. आई, काय आज सगळी कामं वगैरे झाली वाटतं तुझी? नाही आता सुरू नाश्ता दिली, आता चालू करते काम. आता ही दोघं एक मार्केटला चालल्या, कुठं चालले? मार्केटला ती फुलं आणाल मग नाश्ता करतील ना, जातील ना. बारका मुलगा सगळ्यांना जायचंय का? जिमला गेले, तो अजून आला नाही, त्याचं नाश्त्याचं बनवायचंय. तू दिवसभर काय काय करत असतो सांग आता मला. दिवसभर आता आम्ही तर नसतो, म्हणजे मी सकाळी गेलो तर मग संध्याकाळी आपल्या घरी येतो. तर दिवसभर काय करत असतो? दिवसभर आवरा मोठा घर, तो तेवढा साफ करताना टाइम जात. दिवसभर कामच तुला एकदा कामवाली ठेवतो, तुम्ही नाही आपल्या होतं तोपर्यंत करत जा. नुसतं कामवाल्यानं हातपाय दुखत, गुडघा दुखत, पाय हालचाल चालू होत. नुसतं बसून राहिला का तो बसूनच राहिल माणूस. नुसतं कामवाल्यानं पैसे द्या ना, आपण बसायचा. किती पैसे वाचवायचं? वाचवायचं नाही, शरीर हालतं ना त्या बघायचा. शरीर जोपर्यंत हालतं ना तोपर्यंत करत राहायचं. नाही व्हायला लागला का मग कामवाली ठेवायची. नुसतं कामवाल्या ठेवून आपण राजासारखा बसायचा, ते काय फायदा. आपल्या शरीराचा नुसतं दुखू मग त्या आता कामवाले आणायला का आपल्या येतील. 2 सुना लग्न केल्या, पोरांच्या बायका येतील ना, मग त्या पण हातोपाती येतील, मदत करतील. एकाला तिघी जण. लग्नाचा विषय आला. अरे मग तुम्ही कामवाली राहा, मग कामवाली कशाला आता या. काल रुपयाची आहे नाही, तिथं मला बोलली लगीन कर. मग आता लग्न करायचे का ठेवायचे? लग्न करायचे. लगीन करू ना आपण. मग त्या 2 सुना येतील, तिघी मिळून आम्ही करू. मग तुला 2 जोडीदार होतील ना. मग निसत का जोपर्यंत शरीर हालतं तोपर्यंत करत राहायचं. हालचाल शरीराची ठेवलीच पाहिजे ना. हे आता अशा बिमाऱ्या चालल्या, त्याचं काही कोणी सांगू नाही शकत. ऐकला आई कशी बोलतोय. मग नाश्ता संपवतो. मी बघतो आज काय, पप्पा तर बोलले जायचं फुल मार्केटला. तुम्हाला आज कल्याणचं फुल मार्केट कसं आहे दाखवतो. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. मंडळी, आता आम्ही आलोय एपीएमसी, कल्याण एपीएमसी मार्केटला. बापूस चालले तिथं पहिली घेऊन सामान घ्यायला. सामान लागतो घरी. आणि हा कल्याणचा एपीएमसी मार्केट आहे. मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकणार, जेवढं दाखवता येईल तेवढं सगळ्या गोष्टी मी दाखवेन. एपीएमसी मार्केट कसं आहे कल्याणचं. तर चला कंटिन्यू राहा. मित्रांनो, भाजी मार्केटमध्ये आतमध्ये आलोय. तर बापूस बघ नारळ घेतोय. मित्रांनो, इथं नुसतं नारळ भेटतं बघा. काय घेतलं नारळ? खूप मोठा भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटचा एपीएमसी मध्ये भाजी मार्केट अलग आहे आणि फुल मार्केट अलग आहे. तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी.
मंडळी, भाजी मार्केट खूप मोठं आहे आणि सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत, खूप गर्दी असते. हा एक भाजी मार्केट विभाग 2 आहे. अजून एक भाजी मार्केट आहे फुल मार्केटला लागून त्या साईडला आहे. आम्ही इकडे आलेलो नारळ घ्यायचे होते, तर पुढे कंटिन्यू राहा फुल मार्केटचं दृश्य बघायला. मित्रांनो, आता आपण आलोय फुल मार्केटच्या जवळ. सर्वोदय मॉल दिसतोय. हा सर्वोदय मॉल आहे. सर्वोदय मॉलच्या अपोजिटलाच फुल मार्केट आहे. मोठं मार्केट आहे फुल मार्केट. इथे बघा फुल मार्केट आहे. मग इथं हार वगैरे भेटतात आणि या साईडला आतमध्ये फुलं भेटतात. मित्रांनो, आता आलोय फुल मार्केट मध्ये. आतमध्ये बघा तुमचा बापूस घेतोय फुला. फुला भेटतात लाईनची. आतमध्ये होलसेलचं पूर्ण मार्केट आहे. कॅरेट वरती भेटतात, आतमध्ये किलो वरती. इथे पण किलो वरती भेटतात. घेतो बघा फुलं. आतमध्ये पण मोठा आहे. आतमध्ये दाखवतो तुम्हाला काही. खूप मोठा मार्केट आहे, पूर्ण लास्ट पर्यंत इथपर्यंत. मोठा मार्केट आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. तर आज इथून पप्पा फुल घेत आहेत. त्या स्टॉलचे मालक आहेत. तुमचं नाव सांगा. अजित धुमाळ. अजित धुमाळ. किती वर्षापासून आहे तुमचं हे? 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाले. 25 आता ते तिथे आधी तिथे होतं ना? आतमध्ये होते मार्केट. आतमध्ये होतं ना? आता रिनोव्हेशन साठी गेलेले आहेत. रिनोव्हेशन साठी गेले. खूप जुनं आहे ना मार्केट आहे. हो. किती वर्ष झाले असेल तरी फुल मार्केटला? 30 वर्षाच्या आसपास झाले. 30 वर्षाच्या आसपास. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा येते धंदा करायचा? उत्तम एकदम. हा, उत्तम एकदम. धंदा उत्तम चालतो. मंडळी, मला जर फुल मार्केटला घ्यायचं असेल, फुल घ्यायचा असेल तुम्हाला, आता अजित धुमाळ यांचा स्टॉल आहे. स्टॉल नंबर किती आहे? 25. स्टॉल नंबर 25 ला या. आणि चांगली फुलं देतात. ते ओनर आहे स्वतः आणि चांगली फुलं देतात, क्वालिटीवाले फुलं देतात. तर नक्कीच या तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. मित्रांनो, मी आतमधून बाहेर पडलो. इथे बघा बेल, फुल, दुर्वा सगळं बघा. इथे मोगरेवाले बसलेत बघा. चला त्यांच्याशी बोलूया आपण. अरे इसमें कुछ भी धंधा नहीं होता है. माल पूरा सड़ गया आता है इनको माल तो ये कितना साल से ऐसा हो रहा है? 20 साल से धंधा कर 20 साल से धंधा कर रहे हो. बारिश में बिकता नहीं है माल. इंसान बाहर नहीं आएगा ना फिर। बाहर नहीं आता ना. हाँ, इंसान बाहर आएगा तो माल लेगा, बाहर से ज्यादा रहेगा तो कैसा आएगा? इंसान आएगा बाहर, बहुत तकलीफ होता है ना. तकलीफ होता है। धंधा नहीं हुआ तो फिर पैसा नहीं होता कैसे है. भरेगा? रेट भी धंधा हुआ तो 1 किलो चावल लेगा। 1 किलो चावल लेंगे. हाँ, धंधा नहीं हुआ तो कैसे चावल लेगा? वही ना, पेट कैसा भरेगा. वही ऐसा होगा ना, उसमें भी लोग बार्गेनिंग करता है. करता है। मित्रांनो, बघितला ही आहे स्टोरी फुल मार्केटची. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. अजून अशाच गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. कंटिन्यू राहा. मित्रांनो, बघितलं तुम्ही, मी फुल मार्केट दाखवला. आता इथून एक आतमध्ये रस्ता जातो. हा पूर्ण एरिया जो आहे ना, विभाग 1 भाजी मार्केट आहे. पूर्ण एपीएमसी मार्केट हा मोठा आहे, खूप मोठा आहे. इथे खूप सारे सेक्शन आहेत. तिथे होलसेलचे तांदूळ वगैरे सगळं मार्केट होते. भाजी मार्केट इथे भाजी मार्केट आहे आतमध्ये पूर्ण. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अशा अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. चला मंडळी, आता आलोय घरी सामान वगैरे घेऊन. सामान सगळं आणलंय. पप्पा, मी आलो घरी. आम्हाला वीकली फुलं लागतात घरामध्ये पूजा करायला. घरामध्ये आपला देवारा आहे, त्याची पूजा करायला आम्हाला सामान लागतो, फुलं लागतात. या सगळ्या गोष्टी आणायला गेलेलो एपीएमसी मार्केट फुल मार्केटला. तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तुम्हाला अजून दाखवतो. कंटिन्यू राहा. मंडळी, आता मी आलोय आपल्या कैलाश भाऊंना घ्यायला. त्यांची बाईक गॅरेज मध्ये टाकली म्हणून त्यांना घ्यायला आलोय. मित्रांनो, आता आम्ही चाललोय रुपेश भाऊकडे. रुपेश मध्ये जातो, थोडा आम्ही कामाच्या चर्चा करतो. तो जरा आगे से रास्ता बंद है. नाही, मालिक या गल्लीतून चाललोय. गल्लीतला रस्ता बघा तुम्ही कसा छोटा है. एकदम गली गली से निकलते हम लोग. देखो एकदम चाली में से जा रहे हैं. चाली में से जा रहे हैं. चाली में का रास्ता.
मित्रांनो, मी पण असंच पहिले आमचं काठीच्या बाजूला घर होता. मी पण असंच पहिले काठेवाडी गावात आमचं घर होतं आणि गावाच्या घराच्या बाजूला अशाच भरपूर चाळी होत्या. आणि खूप आठवण येते. चाळ बघितली की जास्त आठवण येते. मजा येते. चालीची लाईफ एकदम अलगच आहे, एकदम अलग. जो जो चाळीमध्ये राहिलाय ना त्याला विचारा, आणि जो माझा व्हिडिओ बघतोय चाळीत राहणारा त्याला विचारा, चाळीतली लाईफ एकदम अलग आहे. एकदम ती दुनियाच अलग आहे. काय बोलता, बरोबर ना? ती दुनियाच अलग आहे ना चालीमध्ये राहायची. एकदम फ्लॅट मध्ये राहणं म्हणजे बिल्डिंग मध्ये राहिलं तर एकदम असं वाटतं ना जेलमध्ये राहिल्यासारखं फिलिंग येते. पण चालीमध्ये जो राहतो ना त्याला बोलतो एकदम सुख भेटतं. म्हणजे आजूबाजूवाल्यांची चेल बेल असते. चेल बेल खूप असते. एकदम चा गोंगाट असतो दिवस रात्र. इसके खिडकी में जाको, उसके खिडकी में जाको, एकदम रावस काम होतो. पण ती मजा एकदम अलग असते. आता आपण वेगळ्या ठिकाणी गेलो राहायला. स्वतःच आपलं एकदम चांगलं घर बनवलेलं आहे आपण. हे प्रत्येकाला हवं असतं, स्वप्नाचं घर. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता मी आहे आपल्या म्हणजे गावाचा एरिया जो आहे इथेचा गॅस कंपनी बघा. इथे गॅस कंपनी एरिया. इथे आमचं पहिले क्रिकेटचं मैदान होतं. खूप मस्त. आम्ही गावातली पोरं, आमचे मित्र वगैरे सगळे आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो. आम्ही एकत्र, मजा यायची. हा पूर्ण बघा, आता हा रस्ता जो बनलाय ना, इथे ही बिल्डिंग बनली, इथे पूर्ण मैदान होता क्रिकेटचा. आणि हे बघा ते टाकी दिसते, पत्रा मारलेला आहे. हा पूर्ण गॅस कंपनी एरिया बोलायचो आम्ही इथे. खूप क्रिकेट खेळलेलो आम्ही आणि खूप मजा केलेली आहे मी इकडे राहत असताना. आणि आठवण येतात मला गोष्टीची. आणि क्रिकेटची आवड तर मला खूप भन्नाट आहे. फक्त एवढंच आहे की आता खेळत नाही. आता कामामुळे आम्ही खेळत नाही. पहिले आम्ही कामाकडे आमचं पहिले लक्ष असतो. पहिले काम, नंतर सगळ्या गोष्टी करता येतात. मित्रांनो बघा, आज साकेत कॉलेज मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. साकेत कॉलेज. या साकेत कॉलेज मध्ये मी 12वी पर्यंत शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मग मी कॉलेज चेंज केला. आमच्याच जागेत ते कॉलेज आहे. त्यावेळी पूर्वी जागा विकलेली होती. आणि हा बघा आमचा इथे अड्डा आहे. आता हे हॉटेल बसतंय ना, आमचा भेटायचा अड्डा. काय बोलता, बरोबर ना? एकदम भेटायचा अड्डा आहे आमचा तो. तिकडे आम्ही भेटत असतो. चला आता ऑफिस मध्ये जाऊन भेटू. मंडळी, सकाळी निघालो, जाऊन आलो, सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. आता आपण आलोय आपल्या कामाच्या ठिकाणी. मंडळी, आता आम्ही बसलोय, चर्चा वगैरे चालली आहे मस्त. आता तुमच्याशी गप्पा मारलो. आम्ही 3 जण, रुपेश भाई, कैलाश भाई आणि मी महेश, आम्ही 3 जण एकत्र मिळून प्रॉपर्टीचं काम करत असतो. तुम्ही माझा ब्लॉग बघताय ना? ब्लॉग बघणाऱ्यांनो, आम्ही लँड डिलिंग मध्ये काम करतो. कोणाची सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची असेल तर आम्हाला सांगा. आणि कोणाची जमीन द्यायची असेल डेव्हलपला तरी आम्हाला सांगा. आम्ही स्वतःच म्हणजे आमच्याकडे आहेत चांगले चांगले ब्रँड वाले डेव्हलपर आहेत. आणि आमची टीम आहे. ही टीम वर्क मध्ये काम होतो, एकदम जेन्युइन काम होतं. तुम्हाला चांगला ब्रँड वाला आम्ही डेव्हलपर देऊ. मी आम्हाला सांगा. काय बोलता? तुम्हाला बोललो ना पहिल्या व्हिडिओ मध्ये, त्रिमूर्ती आम्हाला का बोलतात त्याच्यासाठी बोलतात. 1 2 3 अशी 3ची चौकडी लागते आणि ती बनते त्रिमूर्ती. जगह किधर है बताओ. डेव्हलप केली आहे. हा, कोणाची जागा, कोणाची सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची असेल ना, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कमेंटद्वारे सांगा आम्हाला, किंवा नंबर पाहिजे असेल तर सांगा, नंबर प्रोव्हाइड केला जाईल. भाई लोग, हम लोग हमारा बिजनेस का हम लोग एडवर्टाइजमेंट कर रहे हैं ये ब्लॉग के माध्यम से. क्या बोलते हैं, सबको पता होना चाहिए ना. अभी प्रॉपर्टी का काम करता हूँ, बहुत सारे उसमें काम आते हैं. प्रॉपर्टी के बहुत सारे आते हैं उसमें. उसमें का एक भाग है लैंड डीलिंग का भाग है,
लँड डिलिंग मध्ये एक प्रकार आहे तो प्रॉपर्टीच्या कामामध्ये लँड डिलिंगचा. सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची असेल, जागा डेव्हलपला द्यायची असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्रिमूर्ती बनून तुमचं काम फिट करून टाकू. मंडळी, आता आपण घरी आलेलो आहे आणि घरी मला भेटला आहे माझा भाचा यंशू. यंशू, कधी आला तू? हा, कधी आला? आता कधी आला? संध्याकाळी? रातची आला? कोण सोडून गेला तुला? पप्पानी सोडलं तुला? आणि दीदी 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 कुठे आहे? घरी? दीदीला नाही घेऊन आला तू? बा, कसा तू बघितला तुझा ब्लॉग? जेवायला बसले आई मंडळी, आई याला जेवायला भरत आहे. बाचा आले, खाली बस खाली बस. बघितला आजचा दिवस कसा गेला. शेवट आपला झाला आपल्या भाच्या सोबत. यंशू, हा छोटा डॉन बोलते इसको, यंशू डॉन. मित्रांनो, आता आम्ही मामा भाच्या व्लॉगला एंड करतो. यंशू, काय बोलशील एंड करताना? हा, सबस्क्राईब. मित्रांनो, मंडळींनो, माझी युट्यूब फॅमिली, सगळ्यांना आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. आज सगळ्या गोष्टी घडलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत मी. तर माझा व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपलं चॅनल नवीन आहे युट्यूब प्लॅटफॉर्म वरती, तर तुम्ही सपोर्ट करा मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपण पुढे जाऊ, नाहीतर या करोडोच्या आणि या ट्रॅफिकच्या गर्दीमध्ये आपण इथंच थांबू. मी थांबणार नाही. मी माझी जिद्द मेहनत करून माझे व्लॉग मी डेली अपलोड करणार आहे. पण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी पुढे जाणार, माझं चॅनल मॉनिटाईज होणार, या सगळ्या गोष्टी होणार. मग आपल्या गोष्टी पुढे अजून झकास चालू होणार. तर मित्रांनो, मंडळीनो, चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो. उद्या भेटूया पुन्हा नवीन जर्नी सोबत. नवीन काहीतरी घेऊन येऊया उद्या, आणि काहीतरी आपण चांगल्याच गोष्टी बघूया उद्याच्या दिवसात. तुम्ही सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, आणि आजूबाजूवाल्यांना सगळ्यांना आणि स्वतः पण खुश राहा. चलो दोस्तों, गुड नाईट, टेक केअर, बाय.